हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मेथीच्या दशम्या। त्यासाठी मी एक मीडियम साईजच्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। थोडीशी कोथिंबीर, 5-6 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा हळद, 2 चमचे धनेपूड, चवीनुसार मीठ आणि त्याच्यात थोडं जिरं घातलं, तसेच थोडं पाणी घालून त्याची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। हे बघा, जास्त पाणी आपल्याला त्याच्यात घालायचं नाही। आता आपण मेथीची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। बारीक म्हणजे आपल्याला जास्त बारीक चिरायची नाही, थोड्याच प्रमाणामध्ये आपल्याला तिचे काप करायचे आहे। एका भांड्यात मी ती भाजी काढली, त्याच्यात 2 वाट्या गव्हाचं पीठ घातलं, 1 वाटी कणण्याचं पीठ घातलं आणि त्याच्यात अर्धी वाटी बेसन घातलेलं आहे आणि तसेच याच्यात मी मोहण्यासाठी थोडं तेल घातलं, जवळजवळ 1 पळी, आणि हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये जी बारीक केलेली पेस्ट होती त्याच्यात टाकून त्याच्यात अजून थोडं पाणी घालून चांगलं कणिक मळून घेतलेलं आहे। तुम्हाला आवश्यक असेल तरच दुसरं पाणी तुम्हाला याच्यात वापरायचं आहे। शेवटी कणिकाला पण तेल लावलेलं आहे थोडं। आता मी त्याचे गोळे तयार करून गव्हाचं पीठ लावलेलं आहे आणि आपण हे सर्व लाटून घेणार आहोत, अगदी पोळीसारखं। फक्त आपल्याला जास्त प्रमाणात बारीक लाटायचं नाही। मस्त अशी गोलाकार आपली दशमी लाटून झालेली आहे आणि तवा मी आधीच गॅसवर ठेवलेला होता तापायसाठी। आता आपण तव्यावर दशमी टाकलेली आहे आणि वरतून तेल लावून परतवून घेतलेले आहे। दोघी साईडने तेल लावून मस्त दशमी शेकून घ्यायची। आपली मेथीची दशमी तयार झालेली आहे आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत आपण एन्जॉय करायची। खूप टेस्टी आणि कुरकुरीत लागते। एकदा नक्कीच ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।